साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भाजपाचे माजी खासदारांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे बंदी घालण्यात आली होती। याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं होतं। त्यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यासाठी आता बंदी नाही, त्यांची कुठेही अडवणूक केली जाणार नाही। मागच्या वेळेस त्यांना डिटेल दौरा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मिळालेला नव्हता, त्यामुळे तेव्हा तसा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोलापुरात दिली। नाही, मागच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता म्हणून ही बंदी घालण्यात आली होती। परंतु काल सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं आहे की कुठेही त्यांना अडवणूक या ठिकाणी केली जाणार नाही, त्यांनी यावं काय हरकत नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। आणि म्हणून त्यांचा पहिला जो दौरा आला होता त्यामध्ये डिटेल दौरा आला नव्हता, तो डिटेल दौरा आल्यानंतर प्रशासन योग्य तो निर्णय या ठिकाणी घेईल। दरम्यान काल आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आल्या होत्या। त्यावर बोलताना ते म्हणाले की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे। एका वेळी अशा परीक्षा घेणे हे महाकष्टाचं काम असतं। लाखो विद्यार्थी जेव्हा परीक्षेला बसतात तेव्हा परीक्षा पारदर्शकपणे होणे गरजेचे असते। एखादा तांत्रिक मुद्दा त्यामध्ये आला असता आणि परीक्षा झाली असती तर प्रचंड गोंधळ झाला असता। त्यामुळे तुमच्या भवितव्यासाठीच हा निर्णय पुढे ढकलला आहे। यापुढे जी परीक्षा घेण्यात येईल त्यातून तांत्रिक मुद्दे निघून जातील, याची दक्षता महाविकास आघाडी सरकार घेणार आहे। महाविकास आघाडी सरकारतर्फे राबविली जाणारी ही पहिलीच भरती प्रक्रियेची परीक्षा आहे आणि ती पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे। थोडी बाजू समजून घेतली पाहिजे। राजेश टोपे साहेबांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। एका वेळी अशा परीक्षा घेणं हे एक महाकष्टाचं काम असतं आणि म्हणून त्यामध्ये कुठंतरी अडचण येऊ नये, कारण की शेवटी लाखो विद्यार्थी ज्यावेळी बसतात त्यावेळी परीक्षा पारदर्शकपणे व्हायला पाहिजे। एखादा तांत्रिक मुद्दा त्यामध्ये आला असेल आणि परीक्षा झाली असती तर मग प्रचंड गोंधळ झाला असता। तो तांत्रिक मुद्दा सोडून पारदर्शकपणे मेरिटवरती परीक्षा व्हावी, कुणावर अन्याय होऊ नये म्हणून टोपे साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे। मुलींना त्रास झालेला आहे, त्याबद्दल निश्चितपणे आम्हाला दिलगिरी व्यक्त करायची आहे, परंतु तुमच्या भवितव्यासाठीच हा निर्णय पुढे ढकललेला आहे। त्यामुळे आत्ता जी परीक्षा होईल ते तांत्रिक जे काही मुद्दे आहेत ते निघून जातील आणि व्यवस्थित होईल, याची दक्षता शासन महाविकास आघाडी सरकार घेते।